संक्रांतीचा दिवस होता. मला 6 वाजायला SP ऑफिसचा कुंडे नावाचा माणूस होता कॉन्स्टेबल. त्यानं मला घेऊन गेला SP ऑफिसला. मी साहेब कशासाठी मला आणलं तर म्हणजे राणूबाई 6 वाजा मराठवाडा विद्यापीठला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डिक्लेअर झालं आणि तुम्हाला काही होऊ नये म्हणून जातीवाद पसरलेला होता म्हणून तुम्हाला आम्ही आमच्या ताब्यात घेतलं. 12 वाजूवर बिराडे साहेब कलेक्टर होता, होम SP होता, रामराव पवार SP होता, सिद्धू साहेब कलेक्टर होता. यायनं मला 12-12:30 वाजून SP ऑफिसला बसवलं. मग पोलीसच्या गाडीत आणून सोडलं. तर नामांतर बाबासाहेबांचं झालं म्हणून आज आपण या ठिकाणी एवढं बसलेलो आहात. नामांतराचा लढा खूप लढलेले माणसं आहात आणि त्याच माणसाला आज आपण खऱ्या अर्थानं शिकले तेवढ्याला काही नोकऱ्या लागायल्यात. महिलांना विनंती आहे की बाबासाहेबांसाठी आपणाला सगळं मान अभिमान सगळा भेटत आहे ना. आपणाला बुद्ध त्या काळात माझं कळतं बुद्ध होते पण नामंत्रासाठी बाबासाहेबाचं जास्त आमच्या लक्षात होतं. मराठवाडा विद्यापीठला बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर झालंच पाहिजे. नामांतर जाहीर केलं. आनंद वाटला. पेढे वाटा सुरू झाले. आम्ही लढा लढलो. आमच्या लढ्याला मान भेटला. आमचं समाधान झालं. आमच्या पिढीचं कल्याण झालं. किती पुरायला आम्हाला पोलीसवाले हालू देत नव्हते. पोलीसवाले एवढे जातीवाद होते. आम्हाला आद्याबाद आमच्यावर गुन्हे दाखल करायचे. नामंत्राचा मोर्चा काढला. मी नामंत्राचा मोर्चा काढल्यावर नामंतर मराठवाडा विद्यापीठला बनवून बांगडे दिल्या कलेक्टरला. सुधाबाई होती, तिला बांगडेचं निवेदन दिलं. नामांतर करावं म्हणून चिडीला येऊन त्यांनी पुन्हा साडी चोळीचा आयोग दिला. त्यावेळेस राय कोण देत होता मुंजा लोखंडे. त्यानं म्हणायचं राणूबाई साडी चोळीचा आहेर करा. मी म्हणायचं नाही रे. साडी चोळीचा कलेक्टरला अर्ज दिला. मराठवाडा विद्यापीठला बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर करा. नाही तर साडी चोळीचा आहे त्याला मुख्यमंत्र्याला हिजड्यावानी नेसवा म्हणून मी कलेक्टरला हे साडी चोळीचा आहेर दिलेला आहे. पोलीस समय मागच राहायची. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते? शरद पवारजी. पहिल्यानं वसंतराव नाईक होते. तिथून सुरू झाले. लोखंडे साहेबांना त्याच्यावर गीत जोडता. अरे अरे दादा वसंत दादा लागू नको नादान ती खुर्शीच खाली वगैरे इथून सुरूच होता. मग ते नामंत्राचा प्रश्न काय होतं? ते गाणं काय होतं लोखंडेचं? मी लोखंडेचं गाणं काय होतं सांगा. अरे अरे वसंत दादा लागू नको नादा आधी तुझी खुर्शीच खाली नामांतर करण्याची खुर्शीच होईल खाली. भाऊ काय साहेब आम्हाला पाणी भेटत नव्हते. पोलीस मारित होते. पोलीस गाड्या बरोबर नेत होते. कोंडीत होते. आम्हाला पोलीस स्टेशनला नेत होते. मग आता काय त्याने दिलं तर खायचं. घरी लेकरा बाळावर पाहायचं नाही ध्यानच नव्हतं. फक्त जेव्हा रेल रोको आंदोलन केलं हे सर्व करून बसलो आता आम्ही. माझा हातागळे पुराडी होता त्या काळात पुरुषाचा. त्याला आधी अटक केले की मग सगळे भीमनगरमध्ये जेवढे पोरं माणसं जात तेवढे इथं मस्के होतं. ते पुन्हा आता नाव काय येतात तेवढे बरेच माणसं होते. आमच्या मनोहर सावंत होता. लाटचे लाटच अटक व्हायची आमच्या भीमनगरची. जवळच जायची. बाया पोरं सगळे गाडीच भरायची होतं. मी रेल्वे आंदोलन स्टेशनच्या लगेवरी केलं या पुलाच्या खाली. त्यावेळेस काय कसं नियोजन कसं केलं? नियोजन कसं केलं होतं? नियोजन काय नाही. मला काय कळ का नाही कळ मात्र मी अर्ज द्यायची. अर्ज दिले की ते SP पोलीस बागला फोर्स मागून आणायचा. मी नामंत्राचा लढ्यासाठी रेल्वे आंदोलन केल्यावर नागपूरचे पोलीस आले. बंदोबस्तला नागपूरचे पोलीस आले. तर मी आपली इथं पाणी नव्हतं काही नव्हतं. एक हापशीवती आली माझ्याकडं. राणूबाई कोण आहे साहेब मी आहे. रेल्वे आंदोलन आहे काय? हो. आम्ही बंदोबस्तला आलो. त्यानं धरायचं अटक करायचं. मग आम्ही दोघांना मिळून बसायचं. त्यानं टाईम द्यायचा. मी टाईम मागायची. इतक्या वेळमध्ये मी गाडी अडवणार आणि तुम्ही शिटी दिली की पब्लिकेला हटवणार. अशा पद्धतीनं दोनदा आंदोलन केलेलं आहे.
नामन रामदास आठवले साहेब आघाडीवर होते असं वाघाव आणि डरकाळे आठवले साहेब घडी घडी येत होते ना आम्हाला सहकार्य करायला. पॅन्थर होतोच ना आम्ही. हे लक्ष्मण बनसवडे होतं, माधव हातागळे होतं, बबन सूर्यवंशी होता, इकडं तातेराव झालं, पुन्हा बरेच पोरं होते, त्याचे काय नावं येईनात मला. पण कार्यक्रमाचे खरं वारस भांडणारे नामांतर झालंच पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं त्याने लढा लढलेला आहे. नामांतर झाल्याच्या नंतर कसं वाटलं तुम्हाला? नामांतर झाल्यावर हां बापा खुशी मावनाची आनंद आहे, आनंद. जय भीमच होता सगळा, जय भीम. साखर खेड्यापाड्यानं जावं, बायावर मारणं हाणणं, गावात येऊ द्यायचं नाही, बहिष्कार टाकायचा पाण्याचा, पाणी भरू द्यायचं नाही. त्या काळात जे केलं आमच्यावर खरा अन्याय. ते आता बाबासाहेबाचं नामांतर झालं आणि आता आपल्या समाजाला शिक्षणासाठी आणि बाबासाहेबाच्या खऱ्या अर्थानं संविधानासाठी माणसात माणसं ओळखून माणसासारखे वागतात, डिरकाळ्या ठोकतात. आता आपण खऱ्या अर्थानं खरे जय भीमवाले चालू. बाबासाहेबाच्या पुण्याईनं, बुद्धाच्या पुण्याईनं, बुद्ध म्हणून कळायला आज आम्हाला, महिलाला बुद्ध म्हणून कळायला आहे. गौतम वाघमारे, जनार्दन मेवाडे त्यांनी कशा पद्धतीने आत्मदहन केलं? त्या काळात आम्ही नांदेडला गेलो, सभा झाल्या, आठवले साहेब आमची गँग होती, माझं हाताकडे बाकीचे होते, आता एवढ्याचे नाव येत नाहीत. फक्त त्याचा आमच्या अगोदर भयाचं ना आम्ही सभेला जायचं, आठवले साहेबांना आम्ही त्याचं साठवण करायसाठी. आणि जनार्दन मेवाडे, पतीराम कांबळे हे काय आम्ही डोळ्यानं स्वतः पाहिलं नाही, पण त्याचे बळी घेतलेले आहेत नामांतरासाठी. जनार्दन मेवाडे झालं, पतीराम कांबळे झालं, पुन्हा काहीतरी नाव आहे, त्याचे डोळे काढले. वसमत तालुक्यात त्याला आम्ही पॅन्थरच्या वतीनं घर बांधून दिलं, शासनाला बांधून त्यांनी. ते जनार्दन मेवाडे, गौतम वाघमारे त्यांनी आत्मदहन केल्याच्या नंतर परभणीत काय त्याचे पडसाद काय उमटले? बापा मोर्चे की अटक करा म्हणून सगळा धिंगाणा परभणीमध्ये. हां नामांतराच्या काळात हे दोनगाला मारलं म्हणून मोर्चे हे चालूच होते आमचे. माधवराव, आम्ही, बाकीचे लोक. तर एवढ्याचे नाव काय, कुष्ठरोगी जास्त होते आमच्या मागं तेव्हा गावात. एक नामांतराच्या पॅन्थर म्हणून तुम्हाला कसं वाटतंय बरं आज? पॅन्थर म्हणून मला वाघणीचा छाया दिसत होता. मी कोणतं काम काय असेल तर मी जिद्दीनं करेन म्हणून मला कोणाचं भेवही वाटत नव्हतं आणि कोणाला भेटही नव्हती, आणि काम केल्याशिवाय सोडित नव्हती. तुम्हाला धमक्या वगैरे यायच्या का नाही? वाद नाही. बरं. मारहाणीच्या धमक्या नाही, मोर्च्या गिरच्या काढण्यात अंगाभोवताल पोलीस राहायची, मधात मी राहायची. कलेक्टरला भेटायला गेले, निवेदन द्यायला तर अंगाभोवताल तिथं लेडीज राहायच्या. बांगडी मोर्चा काढला तर लेडीज होत्या माझ्या संग, जमादार लेडीज. तुम्ही बांगडी दिली होती कुणाला? कलेक्टरला. त्यावेळेस कलेक्टर कोण होते? मला वाटते काय आठवत नाही गड्या. सुधाबाई होती एका काळात. 5-6 कलेक्टर झाले, 4 का 5. बांगड्याचं निवेदन दिल्यावर पोलिस ते मला तपासलं, बाई बांगडी मोर्चा म्हणून लिहिलेलंच होतं. मग बांगडी मोर्चाचं निवेदन तयार केलं आणि बांगड्या नेल्या. मी मला तपासलं घेतला लेडीजनं. वाघमारे जमादारी होती आणि दुसऱ्या बाया होत्या आणि गडी. इथंच पोलीसच्या गाड्यानं अडवलं, गाडीत नेलं, तपासलं. मी जरा जाड होती त्यामुळे ठेवलं इथं. कलेक्टरच्या पुढं 5 बांगड्या निवेदन दिलं. कलेक्टर म्हणला कशासाठी? मराठवाडा इलेक्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं नामांतर करा, नाही तर बांगड्या भरा. मुख्यमंत्र्याला पोस्टानं पाठवा म्हणलं. मग पोलीसचा बंदोबस्त मग अटक करायसाठी मागं लागत. बाया फोडल्या 5-6 होत्या. मग मी एकूण आले आणि बायाला हे नव्हतं ना भिताड, याला कोर्टाला इतकुले भिताड होते. भिताड्यावर उड्या मारून तिकडे पळालो आहे. इथं मालेगाव गिरगाव त्या 14ला झालं नामांतर. 15ला संध्याकाळी गिरगाव मालेगाव जाळून खाक केलं. अंगावरले फक्त कपडे होते. मग आम्ही 16ला झालं, 17ला गेलो तर आम्ही हाताने आम्ही सगळे याची माणसं. मग तिथं गेल्यावर काय नुसतं जळून खाक झालेलं गाव.
लोकांना अटक करायला लावलं, पंचनामे केले. आठवले साहेबांना मग गायकवाड होता, याला राहतं गाडगे बाबा नगरला, तो आमच्या संघ होता. मग आठवले साहेबांना कपडे पाठवले. पाटील नावाचा शेणगावचा इथं मी त्याला झोपडं देतं, त्याचं दुकान जाळलं. हॉटेल होतं शेणगावाला, 2 लेकरं होते, बायको होती. मग त्याचं नामांतर झालं की त्या लोकांना त्याचं सगळं हॉटेल जाळून टाकलं. रातोरात 2 लेकरं बायको घेऊन आला. मी त्याला इथं जागा दिली. मग गिरगावामध्ये वातावरण पसरलं, सगळं गिरगाव जाळलं, मालेगाव गिरगाव. मग त्याला कपडे, अन्न पाणी दिलं, सगळ्यांना दिलं. आंबेडकर नगरच्या बायानं दिलं, माणसानं दिलं. पण आमचा पहिला होता टप्पा. आम्ही पॅन्थर होतो ते कुठे आधी जायचं आहे. आम्ही केलं पॅन्थरमध्ये खरंच वागावाने काम केलं. आम्ही कोणाला गेलो नाही, डिकाळ्या ठोकून केलेलं काम आहे. आणि आता हे असं माझं मत आहे की सर्व आपलं जय भीम आले आहे ना, कोणाला भेयाचं काम नाही, दादरायचं काम नाही. बाबासाहेबांनी एवढं मोठं कायदा दिला आहे. आता शिक्षणामधून सगळं तुम्हाला समजतं आहे. आमचं द्या सोडून आणि अडाणी पण आता आम्ही केलं. पण तुम्हाला बाबासाहेबांना एवढी मोठी लेखन दिली. आता बाबासाहेबाचं घटना तुम्हाला आता वाचवा येते कमीत कमी. आम्हाला काहीच येत नव्हतं, पण आम्ही असं धाडसीपणाने केलं. ही कोणाची बाबासाहेबाची ताकद होती ना, भगवान बुद्धाची ताकद होती. भगवान बुद्धाची आणि बाबासाहेबाचं ही सगळी देणगी आहे. म्हणून आम्ही माणसावानी जगलो. आता मग कमीत कमी 100 जवळ आहे, कमीत कमी. मला बाबासाहेबाचं नामांतर म्हणलं की असं थरथर जीव असा घुसावी व्हायची की नामांतर माझा वाटत काय आहे. केलं त्या काळात काम. पोलिस करू देत नव्हते, मागं लागत अटक करायचे, गुन्हे दाखल करायचे. औरंगाबादच्या जेलवर 2-3 बाऱ्या होती. पहिला टप्पा गौतम नगरतून मोर्चा काढला आणि आम्हाला अटक केलं. गेलो तर तिथं आम्हाला येदोळा अटक केलं दुपारून. आणि सकाळी आम्हाला काय आलं, भात. ते भाताचं आणलं की मी धरलं की जेलवर फेकून गेलं. भाताचं भोजन आलं, भोजन ताटच घेतलं की जेलमध्ये फेकलं. सगळे परेशान झाले. बाया पोरं वेगळे वेगळे होतात, आम्ही बाया वेगळे होतो. खाल्लं नाही म्हणलं, मला नाही खायचं, नामांतर करा म्हणलं. धरलं ताटात फेकून दिलं. मग वकीलं फेकीलं होते. मग दुसऱ्या दिवशी सोडून घेतलं. 3 दिवस होतो परभणीच्या जेलवर. औरंगाबादच्या जेलवर आज अटक केलं, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सोडलं. माझा वकील राहत ना, शेवगावकर, गंगाधर गाडे, टेन कांबळे, बखळ माणसं होती. आता काय नावं ध्यानात ठेवेन आम्ही. एका जुटीनं तेव्हा काम करीत. बाया कमी होत्या आणि होत्या तर बिचाऱ्या घराच्या बाहेर हिंदू धर्माची पद्धत वागण्याची होती. बाईनं जास्त बाहेर निघायचं नाही, बोलायचं नाही जास्त. गावात हिंडलं तर पदर लय मोठा घ्यायचा, खळबट्याला लाजायचं. लय कुटाणे होते. बाबासाहेबांची देणगी एवढी भारी आहे. आज आम्ही छाती ठोकून गड्यावानी कामं करायलो, भेटायलो, शिक्षण शिकायला. अधिकारी किती बाबासाहेबाच्या पुण्याने झाल्यात. व्हायला पाहिजे लोकांना पटपट. इकडं तिकडं जे पॅन्थरचा टुपा आहे ते टुपा पुन्हा जोडावा अशी विनंती आहे. पॅन्थर म्हणजे फार मोठा वाघाचा छाया आहे, त्याचा धाक धगारा आहे आणि पॅन्थरशिवाय पर्याय नाही. बरं, या सगळ्यांना आता गट्ट करायला त्याला तुम्ही आदर्श सेवा तुम्हाला कळते काय? समाजाचं बाबासाहेबांनं काम केलं ते तुम्हाला कळायला पाहिजे. समाजापाशी डोक्यापासून यायचं कळायला पाहिजे. बाबासाहेबांना जे आपल्यासाठी देणगी दिली त्याचे विचार बाबासाहेबाचे माणसापासून याचं काम करणारा माणूस पाहिजे. ज्या बाबासाहेबासाठी आपल्याला काय भेटलं, आपण काय माणसं वागावत, आपल्याला वागू देत होतं काय, हे विचार प्रत्येक माणसापाशी माणूस सांगणारा असावा. त्याच्या बुद्धीची चळवळ तिथं असावी. या बुद्धीनं काय काम करावं. आणि खूप येते मात्र लोक का वापर करत नाहीत मला हेच कळत नाही. एवढं मोठं बाबासाहेबांनी दिलं, दुसरं काय आमच्या तर दुसरं काही डोक्यात येत नाही. बाबा आंबेडकर आणि रामदास आठवले मेन माणसं, गंगाधर गाडे आणि शेवगावकर मया तोपतले माणसं, औरंगाबादचे लढा लढणारे, जित धरणारे, शासनाला परेशान करणारे हे मय माणसं होती. आणि इथून आम्ही जायचं. माधवरावजी, लक्ष्मण बनसवडे, छबू ढापशे शेलूचा, आहेरे पूर्णचा, सन कांबळे पूर्णचा आणि नांदेडचा एक वकील होता. लय भारी माणूस, मला नाव आता आठवणार. आमची गँगच होती आणि सगळ्याच्या वतीने हे कामं करीत. आणि मी
बाया येत की पण बोलकी मी होते शिक्षणला शिक्षण असं बोलायची. मग आता नामांतराला औरंगाबादच्या विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव आहे. हो. तुम्ही लढल्याला तुम्ही कष्ट केलेलं आज नामांतर झालं आणि त्या कमानीला नाव आहे. आज कसं वाटतंय तुम्हाला? हो. कसं वाटेल तुम्हाला आज? मला स्वतः वाटतंय की नामविस्तार देऊ नव्हता शरद पवारनं, नामांतर द्यायचं होतं. हा, हा. विस्तार केलाय नामविस्तार. हा हा आता त्याला काही बोलत नाही मी. त्याला खूप बोलून मथारी चालू शिवाय देऊ. काय काय बोलला होता ते सांगा. सांगा गेलं केलं ना, आम्हाला थांबवलं ना, लेकरा बाळात बसवलं ना, सर्व व्यवस्थित. त्याच्यातच आता आम्ही आता खुश आनंदात आहोत. आज जर नामांतर जर झालं नसतं, नामविस्तार जर झालं नसतं, काय केलं असतं तुम्ही त्या काळात? आम्ही लढ्याचे आमचे कितीही बळी जाऊ जात, आम्हाला नामांतरच पाहिजे होतं. आमचे कितीही जाऊ द्या बळी, आम्ही सोडणार नव्हतो. माझा ते यशवंतराव चव्हाण आहे की, त्याच्या काळापासून सुरू झालं ना. वसंत दादा लागू नको दादा, त्या लोखंड्याने गीत म्हणायचं, तो खुर्चीच खाली बैल. मग त्याच्या नामांतर झाल्यामुळे 2दा झाला शरद पवार मुख्यमंत्री. यानं आखरीला केलं ना नामांतर.